करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी इथले संदीप गुंडोपंत संगपाळ यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सायकलवरून जिल्हाधिकारी कार्यालयात येत कोल्हापूर लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। संदीप संगपाळ यांनी सायकलवरून येत दाखल केलेली उमेदवारी आता चर्चेत आली आहे। कोणत्याही निवडणुकीत प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांची नेहमीच चर्चा होत असते, पण त्याचवेळी अनोख्या पद्धतीनं अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारासह प्रचारात नवनवे फंडे वापरणाऱ्या उमेदवारांचीही चर्चा होते। आज कोल्हापूर लोकसभेसाठी सायकलवरून येत पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे संदीप संगपाळ यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। चरितार्थासाठी सलून चालवणारे संदीप यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ नाही। 2014च्या निवडणुकीत त्यांनी 10,963 तर 2019च्या निवडणुकीत 6,500 मतं घेतली आहेत। आता तिसऱ्यांदा ते मतदारांकडे कौल मागणार आहेत। गेली अनेक वर्ष मी गेली 25 वर्ष झाले काम करतोय सामाजिक, तसेच गेली 15 वर्ष झाले राजकीय म्हणून मी उभारत आहे आणि या माध्यमातून आज या ठिकाणी मी 2024चा तिसऱ्यांदा अर्ज लोकसभेचा भरत आहे। कोल्हापूरचा विकास झाला पाहिजे या संकल्पनेतून मी आज या ठिकाणी उभारतो, कारण का गेली 25 वर्षात बघितलं तर जितका म्हणावा तितका विकास झालेला नाही। हा माझ्या माध्यमातून नाही तर सर्वसामान्य जनतासुद्धा नाराज आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी मी त्यांचं नेतृत्व घेऊन आज या ठिकाणी लोकसभेला उभारतो। संदीप यांचं उचगावमध्ये सलून आहे। राजकारणाबरोबरच समाजकारणाची आवड असणाऱ्या संदीप यांनी 2019मध्ये बरंच काही फाउंडेशनची स्थापना केली आहे। सरनोबतवाडी आणि परिसरातील लोक त्यांना भावी खासदार म्हणूनच बोलवतात। एरवी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणारे उमेदवार किमान साध्या चारचाकीतून तरी येतात, मात्र संदीप संगपाळ यांनी थेट सायकलवरून येत आपला उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांचंच लक्ष वेधलंय। संदीप संगपाळ यांची ही सायकल आता प्रचारात किती पळतीये हे बघावं लागेल।